लवकर घ्यायला या. मग मी तुम्हाला ना ऑफिसमध्ये ना तो हॉट टिफिन असतो ना, तो टिफिन देत जाईल. म्हणजे कसं एकदम गरम 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 जेवण राहत जाईल. चालेल, एकदम गरम गरम जेवायची. नाही, माझा आवाज वाढूच शकत नाही. माझ्या लहानपणापासून असा बारीकच आवाज आहे. माझा एकदम शांत आहे मी आणि एकदम बारीक आवाज असतो माझावाला. माझा आवाज कधीच वाढत नाही. सर्व बोलतात खूप शांत आहे असं. हो, नाही, माझ्यात कधीच बदल नाही होणार. मी तुमच्याबरोबर लग्न करून मी खूप खुश आहे. मला असं वाटतं मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणूनच मला तुमच्यासारखा नवरा भेटला. तुम्हाला एक गोष्ट सांगू, मी लहानपणी ना कुत्र्यांना ओरिओ बिस्किट खाऊ घालायची ना, मग त्याच्यामुळे मला तेच पुण्य लागलं म्हणून तुमच्यासारखा नवरा भेटला मला. अहो, पैसे नसता म्हणून तुम्ही दारू पित नाही ना? जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ. मी नोकरीला लागली ना, मग मी तुम्हाला दारूला पैसे देत जाईल. भैया अभी कल से दूध नहीं लाने का, चलेगा? और जो पहले का पैसा आमचे वाले तुम्हारे पास है ना, तर उसका ना दही आणून देणे का, ठीक आहे? अहो, ऐकलं का? आता ना मी दूध बंद केलं, तुम्ही दारू चालू करा. अहो, मी घरी नव्हती तेव्हा तुमची मैत्रीण आलेली ना, कसं ओळखलं बघा. सांगा. हे बघा काय आहे, तिची ओढणी राहिली, जात देऊन या. ती तिच्या घरी शोधत असेल ना, बरं घ्या ही ओढणी आणि जात देऊन या. अहो, मित्रांबरोबर सहलीला जात आहे ना तुम्ही, जा, मला काही प्रॉब्लेम नाही, जा ना. तुमची गर्लफ्रेंड पण येते का? जा, काही प्रॉब्लेम नाही, जा. आता 2 महिने लग्नाला होऊन गेले, सर्व माझ्या अवतीभोवती ना, जरा मित्रांना पण टाईम द्यायचा असतो. अहो, असं काही नाही, मला चालतं. जा, तुमच्या मैत्रिणी पण आहे ना? मला माहिती. हो, जा, काही प्रॉब्लेम नाही. आता हिवाळा लागतोय, मी ना जरा डिंकाचे लाडू बिडू घालून देते तुम्हाला. आणि मग जरा म्हणजे जेवण थंड झालं म्हणा का खाऊ ना, तुम्हाला कोणी सांगितलं खायला? उठा ताटावरून. आणि ओ आई, तुम्ही मध्ये अजिबात बोलू नका. आमचं दोघं नवरा बायकोंचं होत असतं ना, अजिबात मध्ये बोलत नका जाऊ तुम्ही. आणि परत ना तुझ्या बापाने असं लग्न काढलं तसं लग्न काढलं ना, हे टोमणे पण नका देऊ. तुम्ही सर्व लोकांना खाऊ खुजाव बत्ती बुजावून गेले. कसले हप्ते आहे तुमच्यावाल्या. मला तर तुमच्यातलं कोणीच आवडत नाही. कसले हलवरून कोणी ह्याला चोरून घेऊन जातं का? माझा बाप अजून करतच भेटतो. मला ना जास्त तोंड उघडायला लावायचं नाही, तर मी अशी आहे ना, सर्वांची वाट लावून दिलं. माझ्याशी अजिबात हे नाही कर. माझ्या वडिलांनी ना, तुमचा मुलगा सरकारी नोकरीला आहे आणि तुमच्याच घरचं चांगलं आहे, शेती दिते म्हणून लग्न करून दिलं. मी बी काही कमी नाही. माझा बाप बी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, मी बी नाही झाली. मी जर माझ्या याच्यावर आली ना, मग बघून द्यायची मी एकीसाठी वाटच लावली. आणि माझ्या आवाजाचं बोलायचं नाही, आवाज माझा मोठा आहे, सांग नकोळी मराठा आहे.